2 दिवसापूर्वी एका सभेमध्ये धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांच्यावर अतिशय सडकून टीका केली. धनंजय मुंडे यांनी असं सांगितलं की एका एवढ्या उंचीवर गेलेल्या माणसानं माझी लोकसभा निवडणुकीमध्ये जात काढली होती. मात्र लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर हे लोक इतक्या उंचीवर गेलेले आहेत की ते आता जमिनीवर चालायचं नाव घेत नाहीत. ते आता हवेतच आम्ही चालणार अशा प्रकारचं त्यांचं वर्तन सुरू झालंय. मात्र मी जर इतका नालायक होतो, खरं तर नालायक हा शब्द शरद पवार यांनी एकदा वापरला होता. त्याचं कारण असं होतं की झालं असं होतं की एका पत्रकारानं शरद पवार यांना विचारलं की धनंजय मुंडे यांनी तुम्हाला निष्ठुर असं संबोधलं की तुम्ही मुलीसाठी सुनीला पर्क केला. त्यावर शरद पवार यांनी अतिशय रागारागामध्ये तुम्ही मला या अशा लोकांबद्दल प्रश्न विचारत जाऊ नका, त्यांची थेरं जर मी बाहेर काढली तर त्यांना तोंड दाखवायला सुद्धा जागा उरणार नाही. त्यांना कशा कशातून मी वाचवलंय हे मी सांगणार नाही. हे सांगितलं तर त्यांना थोबाड दाखवता येणार नाही. अशा प्रकारची टीका ही शरद पवार यांनी एकदा केली होती. मात्र त्याचाच एक संदर्भ देत काल धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांना टार्गेट केलं. ते असं म्हणाले की काही लोकांना असं वाटतंय की माझ्या बहिणीला त्यांनी पाळलं. आश्चर्याची गोष्ट हीच आहे की 2019ला हेच धनंजय मुंडे हे पंकजाताई मुंडे यांना पाडण्यासाठी जीवाचा आटापिटा करत होते आणि त्यासाठी त्यांनी अख्खी एक पत्रकार परिषद घेऊन त्यामध्ये त्यांना रडावं सुद्धा लागलं होतं. त्यामुळं बहिणीचं राजकारण संपवण्यासाठी धनंजय मुंडे यांनी सुद्धा 2019ला सगळे शर्तीचे प्रयत्न केले होते. हा भाग वेगळा. मात्र काल त्यांनी असं सांगितलं की काही जणांना असं वाटतं, म्हणजे की शरद पवार यांनी एक भाष्य जे केलं होतं की खालच्या वर्गातून आलेल्यांना, मात्र याचा संदर्भ धनंजय मुंडे यांनी जातीशी जोडला आणि मी छोट्याशा जातीतून आलो, मी खालच्या जातीतून आलो असं काही लोक म्हणतायत. मात्र मी जर इतका वाईट जर आहे तर मग शरद पवार यांनी एक पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकाचं नाव आहे लोक माझा सांगते. त्या लोक माझा सांगतेमध्ये धनंजय मुंडे असं म्हणतात की माझ्याविषयी शरद पवार यांनी अख्खा एक पॅराग्राफ लिहिलाय आणि त्या पॅराग्राफमध्ये शरद पवार यांनी माझं प्रचंड असं कौतुक केलंय. महाराष्ट्र सोडा परंतु देशभरामध्ये एक विरोधी पक्षाचा नेता कसा असावा, न्याय मिळवून देण्यासाठी कशी धडपड करायची असते, कसे मुद्दे मांडायचे असतात, या सर्वांच्या बाबतीमध्ये शरद पवार यांनी माझी प्रचंड स्तुती केलेली आहे. मग मी इतका वाईट जर होतो तर त्या पुस्तकामध्ये त्यांनी खोटं लिहिलंय का? आणि ते जर खरं असेल तर मग शरद पवार माझ्यावर अशी टीका का करतात? अशा प्रकारचं भाष्य धनंजय मुंडे यांनी केलं. ते असंही म्हणाले की लोकसभा निवडणुकीमध्ये काहींना असं वाटतंय की पंकजाताई यांना पाडलं, बहिणीला पाडलं, चला आता भावाचा पण एकदाचा का काटा काढला की संपलं, आपल्यापुढं कोणाचं आव्हानच राहणार नाही. मात्र मुख्य मुद्दा हा आहे की धनंजय मुंडे यांचं शरद पवार यांना आव्हान आहे का? आणि असेल तर ते परळीपुरतं आहे की बीडपुरतं आहे किंवा संपूर्ण महाराष्ट्रापुरतं आहे? तसं आपण बघितलं तर धनंजय मुंडे यांचं शरद पवार यांच्या समोर परळी वगळता कुठेही आव्हान नाही. इव्हन बीडमध्ये जरी आपण बघितलं तर बीडमध्ये प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये गटात तटाचं राजकारण आणि जातीचं राजकारण चालतं. त्या ठिकाणी परळी जर सोडले तर इतर कुठल्याही विधानसभेच्या मतदारसंघामध्ये धनंजय मुंडे यांची भूमिका ही फार निर्णायक राहत नाही. तरी देखील धनंजय मुंडे हे असं म्हणतायत की माझं शरद पवार यांना आव्हान आहे आणि त्यामुळं ते मला संपवण्यासाठी आटापिटा करतायत आणि म्हणून काही छोटे मोठे बगलबच्चे त्या ठिकाणी फोडतायत आणि एक असा आव आणतायत की आता पंकजा मुंडे यांचा तर पराभव झालाय, आता त्याच प्रकारे धनंजय मुंडे यांचा देखील पाडाव करता येईल. मात्र असं काही होणार नाही. माझी बहीण एकदा हरली असेल, मात्र एकदा हरली म्हणजे ती काय संपणार नाही. जोपर्यंत इतकी लोक माझ्या सोबत आहेत तोपर्यंत मला कोणीही संपवू शकणार नाही, शरद पवार सुद्धा. मुख्य मुद्दा हा आहे की धनंजय मुंडे एकीकडे असं म्हणतात की लोकसभा निवडणुकीमध्ये बाकीच्या विधानसभा मतदारसंघामध्ये जरी पंकजाताई मुंडे यांना पिछाडी भेटली असेल, परळीमध्ये मी 70,000ची लीड दिलेली आहे. पण मुख्य मुद्दा हाच येतो ना की जर का परळीमध्ये 70,000ची लीड धनंजय मुंडे यांनी जर का पंकजाताई मुंडे यांना जर का दिली असेल तर मग जे काही छोटे छोटे नेते शरद पवार सध्या फोडत आहेत त्याला अनुसरून धनंजय मुंडे यांच्या मनामध्ये नेमकी भीती का निर्माण होतीये? 70,000ची लीड असताना कुठे राजाभाऊ फड, कुठं अमुक, कुठं तमुक असे नेते जर शरद पवार फोडत असतील तर धनंजय मुंडे यांना ते लागण्याचं आणि त्याला धरून शरद पवार यांच्यावर टीका करण्याचं किंवा शरद पवार हे आपल्याला राजकारणातून संपवू पाहत आहेत असं म्हणण्याचं नेमकं कारण काय आहे? याचा अर्थ एकच होतो ना की एका लोकसभेच्या निवडणुकीमध्येच शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांची संपूर्ण हवा गुल करून टाकलेली आहे. कारण 70,000ची लीड जरी भेटलेली असली तरी धनंजय मुंडे यांना सुद्धा माहिती आहे की त्या 70,000मध्ये भाजपचं मोठं योगदान आहे आणि
नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत म्हणून भाजपशी संबंधित नसलेले मतदार सुद्धा बाहेर पडले आणि तिने मतदान केलं. अर्थात ते मतदार विधानसभेमध्ये धनंजय मुंडे यांना मतदान करतीलच याची अजिबात शाश्वती नाही. आणि त्यामुळं शरद पवार असे छोटे मोठे पक्ष प्रवेश करून धनंजय मुंडे यांना कोंडीत पकडतायत याची जाणीव धनंजय मुंडे यांना झाली. मात्र जातीचं जर का राजकारण करायचं असेल तर समोरचे मला संपवतायत अशी भाषा वापरली की आपल्या जातीमध्ये आपल्याविषयी सहानुभूती निर्माण होते आणि त्यासाठी धनंजय मुंडे यांचा हा आटापिटा आहे. बाकी तुम्हाला या विश्लेषणाबद्दल काय वाटतं ते कमेंट नक्की करा. धन्यवाद.